दिना मोहिंद माता हे दिना मोहिंद माता चरणी ठेवून या माता कर जोडून या आता कर जोडून या आता आज नमिला राष्ट्राचा ध्वज हा आज नमिला राष्ट्राचा ध्वज हा राष्ट्रदेवता हो राष्ट्रदेवता आज नमो भारत माता जी जी हे दाजी रे दाजी रे हे दाजी रे हे हे जी जी रे जी जी रे जी जी केला मुद्रा भवानीला कशी पावली शिवबाला झेंडा आटके पार नेला झेंडा आटके पार नेला अनखानाचा वध करण्याला जी अन मोगलांना धूळ चारण्याला जी स्वराज्याचं तोरण बांधण्याला जी आणि म्हणून यश शत्रूला केले जर जय रे जी जी हे दाजी रे दाजी रे दाजी रे हे भारतीयानं दिला लाला भारतीयानं दिला लाला जवानानं दिला ब्रिटिश हुकुमशहा झाला देश पक्का हादरून गेला तवा नवा सूर्य उगवला लोकमान्य आले जन्माला तवा नवा सूर्य उगवला लोकमान्य आले जन्माला विचारसरणी जहाल करण्याला पिढा स्वातंत्र्याचा उचलला हे पिटाळून लावले शत्रूला जी 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 आणि अशातच पुण्यात प्लेगने थैमान घातले आणि दुसरीकडे रँड सारखा राक्षस जनतेला छळून मारतो या सूड भावनेतूनच चाफेकर बंधू चिडण्याला बाळकृष्ण हरी नावाला दोन बंधू घेतले संगतीला कुळ गोत्र ठेवले बहादूला क्षत्रिय धर्म स्वीकारीला पिस्तुलाचा बंदोबस्त झाला हो जिरादाजी रे जी 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 झाला हो राणीच्या पार्टीवरून रँड घराकडे निघाला बंधून बेत बघा केला चाफेकर पुढे धावण्याला जर शिकारा आणि तावडीला तिथंच खाव तुम्ही खाला आणि परवाणीचा शब्द होता गोंधळ आला रे गोंधळ आला रे गोंधळ आला रे या बात या सिनेमाच्या निमित्तानं सुबोध सर तुम्ही सगळे इथे आलात कसं वाटतं या कॅफेत येऊन फॅन्टॅस्टिक मला कायमच या शोचा मी अत्यंत मोठा फॅन आहे आणि टी व्हीवरनं तुमच्या सगळ्या लोकांची धमाल बघताना कायमच आनंद येतो तू काय भाऊ काय कुशल काय सागर काय भारत मानसी तुम्ही सगळेजण खूप सुंदर पद्धतीने वेगवेगळे विषय लोकांसमोर घेऊन येता आणि तुमच्या माध्यमातून मराठी नाटक असेल मराठी सिनेमा असेल हा ज्या पद्धतीने माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांपर्यंत माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोचतोय त्याला तोड नाही आमचा चित्रपट आमचं नाटक चालण्यापाठीमागे तुमचा खारीचा नाही तुमचा खूप महत्त्वाचा वाटा आहे त्यामुळे त्याच्यासाठी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार तुमच्या सगळ्यांचे मला असं वाटतं की लोकमान्यांवरती अनेक लोकांनी अनेक पद्धतीने काहीतरी लिहिलेलं आहे काहींनी त्यांच्यावरती कादंबरी लिहिली आहेत काहींनी त्यांच्यावरती लेख लिहिले आहेत काहींनी त्यांच्यावरती कविताही केल्या आहेत तर आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या कवितांनी करूया लोकमान्यांवरती रचलेल्या कवितांनी करूया असं पहिली कविता आहे ती कविवर्य सुधीर मोघे जे आज आपल्यात नाही आहेत पण त्यांनी लिहिलेली ही कविता आहे सुधीर मोघे म्हणतात खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात तुमच्याहूनही महान शक्ती आहे विश्वात माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन स्वराज्य आहे जन्मसिद्ध हे ते मी मिळवीन स्वातंत्र्याच्या तेजोमय सुक्तांचा उद्गाता नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता सह्याद्रीच्या खड्या कड्या समताठ धीट छाती सह्याद्रीच्या खड्या कड्या समताठ धीट छाती लाख रवींची आग तिच्यातून साठवली होती मूर्त होय हो त्याच्या रूपातून कणखर निर्धार अग्निकणासम नेत्र जिवेला खड्गाची धार तेजाचा लसलसता अंकुर काळ जात होता नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता गोठून थिजल्या समाज पुरुषात जागविले त्याने गोठून थिजल्या समाज पुरुषात जागविले याने अवघड शास्त्रातील गूढही पारखिले याने
कठोर कारागृही यातना शोषित असताना मग्न राहिला उकलित गीतेतील रहस्यांना. उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. जगा वेगळा होता तरी हा जनतेचा नेता. लोकमान्य या शब्दा लागी तो भूषण होता. विराट देशही होय पोरका तो गेला तेव्हा, आभाळाला फुटला पाजर तो गेला तेव्हा. सहस्र नयनी जणू नियंता शोकाकुल होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता, तो पुरुष सिंह होता. आणि या पुढची कविता आहे ती अशोक नायगावकर यांची कविता आहे. मला असं वाटतं की ह्या चित्रपटामागची आमची जी प्रेरणा आहे ती ही आहे की आजच्या काळात लोकमान्य टिळक का, याचं उत्तर म्हणजे मला असं वाटतं ही कविता आहे. नायगावकर लिहितात, तुम्ही कोण होता टिळक हे खरंच आम्हाला माहीत नाही. तुम्ही कोण होता टिळक हे खरंच आम्हाला माहीत नाही. तुम्ही मंडालेला काला खट्टा प्यायला गेला होतात का, की मंडाले हा एखादा पिकनिक स्पॉट आहे? टिळक तुमचं धोतर खूप ऑड वाटतं इथे चौपाटीवर. टिळक तुमचं धोतर खूप ऑड वाटतं इथे चौपाटीवर, एखाद्या गावखात्यातल्या गड्यासारखं, माथाडीसारखं. टिळक तुम्ही रत्नागिरीला परत जा. टिळक तुम्ही रत्नागिरीला परत जा. तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन अडलं असेल दिल्लीत तर ते आम्ही पाठवून देऊ तुमच्या पुढच्या पिढ्यांना. आणि काय त्या गायकवाड वाड्यामधल्या मातीच्या जाडजूड भिंती, आणि काय त्या गायकवाड वाड्यामधल्या मातीच्या जाडजूड भिंती, किती ओंगळ वाटतं ते. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका, म्हणजे छान मल्टीस्टोरीड कॉम्प्लेक्स होईल. सुखानं 4 घास खाल, उगाच आंदोलनाच्या लष्कराच्या भाकऱ्या भाजू नका. आणि टिळक जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या. आणि टिळक जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या. म्हणाव, श्यामला उगाच आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नकोस. त्याला दुबई मस्कतला पाठवा. टिळक आज इथे डॉलर्सची गरज आहे. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? टिळक तुम्ही डॉलर मिळवा. लोक बघा किती आनंदात बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत. तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा. भूखंड घ्या, फार्म हाऊस घ्या, स्विस बँकेत पैसे ठेवा, मुलांना ग्रीन कार्ड द्या, आनंद करा. आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. तेच तुमच्या हिताचं आहे. तोच इथला स्वदेशी वाण आहे. मला असं वाटतं की ही जी बदललेली परिस्थिती आहे सामाजिक आणि राजकीय, या बदललेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये लोकमान्य टिळकांना आज पुन्हा एकदा 2015 साली या पृथ्वीवर अवतरणं कर्मप्राप्त होतं. म्हणूनच लोकमान्य टिळक आज आम्ही इथे तुमच्या समोर घेऊन. क्या बात है, क्या बात है. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.